शेतकरी दूध प्रक्रिया सेवा असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संघटनेची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच अहिल्यानगरमध्ये पार पडली। यावेळी आर्टिफिशियल पनीरच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या श्रीगोंदा मतदारसंघाचे भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांना सन्मानित करण्यात आलं। आमदार पाचपुते यांनी बनावट पनीरबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केल्याने एफडीए कडून कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाला भाव वाढलाय। त्यामुळे असोसिएशनच्या वतीने पाचपुते यांचा सत्कार करण्यात आला। दरम्यान दुधापासून बनवलेला मावाच विकला गेला पाहिजे यासाठी देखील एफडीएनं लक्ष घातलं पाहिजे असं मत आमदार पाचपुते यांनी व्यक्त केलंय। तर महाराष्ट्रात 3 कोटी लिटर दूध आहे, जवळपास 35 लाख शेतकरी आहेत, 1,10,000च्या जवळपास प्राथमिक दूध संस्था आहेत, 15,000 चिलिंग प्लांट आहेत। असं असताना देखील केवळ 23 जणांवर एफडीएची कारवाई झाली। मात्र 23 कारवाईची सोशल मीडियाच्या माध्यमातून एवढा प्रचार प्रसार झाला की परदेशातील कंपन्या महाराष्ट्रातलं दूध घ्यायला तयार नाहीयेत। सोशल मीडियामुळे जे लोक चांगलं काम करत आहेत त्यांनाही फटका बसलाय। त्यामुळे दूध प्रक्रिया करणारे व्यावसायिक याबाबत खंत व्यक्त करतायत। त्यामुळे अशा पद्धतीने दुधाला बदनाम करणाऱ्या अशा सोशल मीडियावर शासनानं कारवाई करावी अशी मागणी दूध प्रक्रिया व्यावसायिकांनी केली आहे। आज ज्या ठिकाणी मागणी केली, दुधाचे जे बदनामीचे शुल्ककाष्ट दुधामागे लागलेलं आहे। आज जे परदेशी कंपन्या आहेत महाराष्ट्रात आता ज्या कारवाया झाल्यात, 3 कोटी लिटर दूध आहे, 30 ते 35 लाख शेतकरी आहेत, 1,10,000च्या आसपास प्राथमिक दूध संस्था आहेत, 15,000 चिलिंग प्लांट आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे असताना फक्त 23 लोकांत महाराष्ट्रात कारवाई झाली, पण याची जगभरात चर्चा केली गेली। जगभरात दुबईमध्ये, मिडल ईस्टमध्ये आपल्या भेसळीच्या बातम्या दाखवल्या गेल्या, त्या मॉप करून दाखवल्या गेल्या। यातून भारतीय दुधाची विक्री आणि मागणी याच्यावर परिणाम झाला। मी त्या माध्यमातून यांना मागणी केली का याच्यावर अंकुश आला पाहिजे। या सोशल मीडियाच्या जे इन्फ्लुएन्सर आहे किंवा चुकीच्या माध्यमातून ह्या ऍड दाखवले जातात किंवा ह्या रील्स दाखवले जातात। करण्यामागचं मूळ कारण म्हणजे आपण मार्च 2025ला जे अॅनालॉग चीज आणि पनीर याच्या वापरासंदर्भातली जे मांडणी केली होती सभागृहामध्ये, त्याच्यानंतर जो काही दूध उत्पादकांवरती आणि संपूर्ण म्हणजे ग्राहकांवरती जो परिणाम झाला हा अतिशय महत्त्वाचा होता। मला चांगलं आठवतंय, मार्च 2025च्या आधी दुधाचे बाजारभाव हे 32-33 होते आणि आजचे दुधाचे बाजारभाव हे जवळजवळ 40 पर्यंत आलेले आहेत। त्यामुळे हे कसे वाढतील या दृष्टिकोनातून प्रयत्न झाला पाहिजे, म्हणजे हा व्यवसायच टिकेल आणि त्याचबरोबर ग्राहकांना जे काही ते उत्पादन खातात हे दर्जेदार मिळालं पाहिजे। दुर्दैवाने जी काही भेसळ होती, ही भेसळ जर रोखायची असेल तर एक संघटना कुठेतरी पुढे येणं गरजेचं होतं आणि आता ही संघटना आलेली आहे। मी याच्या मार्फत अजूनही आपल्या मार्फत सर्वच ग्राहकांना एक आपण जनजागृती करणं गरजेचं आहे। मीडियाने जशी आर्टिफिशियल पनीरची यावेळेस मांडणी केली तर आपण सगळ्यांनी पाहिलं असेल तर एफडीएच्या ऑर्डरमध्ये त्यांनी आर्टिफिशियल पनीर बरोबर छेना ज्याला म्हणतो म्हणजे मावा, याला सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये बंदी आहे। दुर्दैवाने ही प्रसिद्धी मिळाली नाही, आपण सगळ्यांनी ते पुढे आणलं पाहिजे। छेनाचा वापर हा प्रत्येक मिठाईमध्ये केला जातो, तो जर थांबला तर नक्कीच अजून सुद्धा ग्राहकांची जी फसवणूक होते ती थांबण्यामध्ये मोठं यश मिळेल। कारण ह्या ऑर्डरमध्ये स्पेसिफिकली हे नमूद करण्यात आलेलं आहे की छेना मेड फ्रॉम नॉन डेअरी प्रोडक्ट, म्हणजे जे डेअरी व्यतिरिक्त प्रोडक्टपासून बनवला जाणारा छेना किंवा मावा याला संपूर्णरित्या महाराष्ट्रामध्ये आताच अलीकडच्या काळामध्ये गुजरातमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, छत्तीसगडमध्ये सुद्धा पूर्णतः बंदी आहे आणि वेगवेगळे राज्य हे बंदी आणत आहेत। त्यामुळे याला प्रसिद्धी देणं अतिशय गरजेचं आहे, कारण आजही इतर राज्यातनं परराज्यातनं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर छेना म्हणजे मावा हा येत आहे। याला कुठेतरी आपल्याला रोख लावा लागणार आहे। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।